हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तर कसे आहात सगळेजण? मस्त मजेत असेल अशी आशा करते। तर दिवसाची सुरुवात तर झालेली आहे। आज मी रेसिपी बनवत आहे, तर म्हटलं थोडंफार तुमच्याशी शेअर करावं। तर आज मी काय बनवते तर व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू बघा शेवटपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करा। लाईक कोणीच करत नाही, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त, आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे स्नेहा फराटे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर चला आता मी रेसिपी बनवत आहे, त्यासाठी इथं साहित्य घेतलेलं आहे। तर तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते काय काय साहित्य घेतले, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथं परातीमध्ये मी 3 पिठे मिक्स घेतलेली आहेत, गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ। तर असं काहीसं घेतलेलं आहे। त्याच्यानंतर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि जिरं थोडंसं टाकून सगळं मिश्रण एक बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। तर आता हे मिश्रण याच्यामध्ये ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर मी वापरणार आहे, आज पहिल्यांदा मी कांदा वापरते, नाहीतर मी कांदा कधी वापरलेला नाही आहे या रेसिपीसाठी। तर आज म्हटलं थोडंसं चेंज करून कशी होती रेसिपी बघूया। तर चला मी पीठ आता याच्यामध्ये हे सगळं साहित्य मिश्रण ॲड करून याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर घट्ट असं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण। तर मी मळून झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने मळलेलं आहे ते दाखवते। सो फ्रेंड्स, याच्यामध्ये हिंग, हळद पावडर, चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता ॲड करून घेतलेली आहे। याच्यामध्ये ॲड करायचा आहे आता कांदा। तर आता हे सगळं साहित्य मी एकजीव करून घेते आणि त्याच्यानंतर मग आपलं थंड पाण्यानेच हे मिश्रण आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर गेस करा, मला कमेंट बॉक्समध्ये सांगा काय असेल रेसिपी। तर शेवटला तुम्हाला कळणारच आहे काय होती ती आपली रेसिपी, आणि आता सुद्धा तुम्हाला समजलीच असेल। तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर फायनली ते आपलं पीठ मळून झालेलं आहे पहा। तर आता थोड्या वेळाने मी याची जी काही रेसिपी बनवायची तर आता सांगून देते। याचं मी थालीपीठ बनवणार आहे। तर आता याचं थालीपीठ मी थोड्या वेळाने बनवणार आहे। तर इथं हे पण आलेले होते जेवायला, थोडंफार यांनी शूट घेतलं आणि त्यानंतर मग आम्ही सोबतच जेवायला बसलोय। कसं झालंय? चला या, आम्ही जेवण करतोय, तुम्ही सुद्धा या सर्वांनी जेवण करायला।